भंडाऱ्यातल्या गोसेखुर्दमधील शेतकऱ्यांच्या समस्येला आम्ही वाचा फोडली आहे। नेमकी या शेतकऱ्यांवर ही वेळ का आली आहे, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि ही बातमी दाखवल्यावर सरकारने काय पावलं उचलली आहेत, जाणून घेऊया या रिपोर्टमधून। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या व्यथेला माझामुळे वाचा। माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश। भ्रष्टाचारामुळे मोबदल्यापासून वंचित शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत। इम्पॅक्ट म्हणजे एबीपी माझा हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। गोसेखुर्दमधील बॅकवॉटरमुळे बाधित शेतकऱ्यांच्या अधिग्रहण प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्याची बातमी एबीपी माझाने समोर आणली। या प्रकरणी आता सरकारने चौकशीचे आदेश दिलेत। शेतकऱ्यांचं अधिग्रहण झालेलं आहे, ज्यांच्याकडे पाणीच आलं नाही आहे किंवा आता ज्यांची जमीन अजूनही पाण्याखाली आहे, या सगळ्या संदर्भात चौकशी लावणार आपण। मी निश्चित तेच सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आत्ताच मी ईडींना, तुम्हीच मला सांगितलं, ईडी माझ्यासमोर उभे होते म्हणून मी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं मला ही बातमी कळालेली आहे आणि मी त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलेलं आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये हा रिपोर्ट येईल आणि मग त्यानंतर काय कारवाई असेल किंवा पुढे शेतकऱ्यांना कसं कॉम्पन्सेट देता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव हा मान्य करू। जेव्हा केव्हा शासनाच्या वतीनं जमीन ही अधिग्रहित करण्यात येते तेव्हा संपूर्ण त्या प्रकल्पामध्ये बाधित झालेली किंवा प्रकल्पग्रस्तांची जमीन असते याचा सर्व पद्धतीनं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी ज्या ज्या जमिनी बाधित झाली आहे त्या ठिकाणी मदत देण्यात येते। जर का ह्या पद्धतीची मदत कुठे पोहोचली नसेल किंवा काही नागरिकांना त्यामध्ये समाधान झालं नसेल तर निश्चितपणे त्यांच्याकडून ती तक्रार प्राप्त झाल्याबरोबर त्या संदर्भाचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील। आज एबीपी माझाने सुद्धा ही बातमी त्यांनी निर्देशन आणून दिलेलं आहे। या बातमीची दखल घेऊन खुद मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या संदर्भात कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर निश्चितच यामध्ये कारवाई होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरतं त्याच लोकांना मोबदला देऊन त्यांच्या शेती अधिग्रहण करण्यात येईल। या प्रकरणात शेतकऱ्यांची नेमकी व्यथा काय आहे ते जाणून घेऊया। हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत असंच राहते, एक बी फसल आमच्या हातात येत नाही। शासनाच्या लोकांनी जे सर्वे केला तो चुकीचा केला। आम्हाला न नोटीस देता न काही करता ना आम्हाला काही त्याची इंटिमेशन काही मिळालेली नाही आजपर्यंत। बाकायदा आम्ही बघतो तो त्यांच्या पेपरामध्ये लिस्टवर नाव येऊन राहिलं आहे। खूप डाऊन असल्यामुळे पण अजूनही कोणी इथं सर्वेला आला नाही। ड्रोन वरतून फिरते। आम्हाला असं वाटते की बा आमचा आज्ञा उद्या जाईल, आज्ञा उद्या पत्र येईल, आज्ञा उद्या बोलवतील, पण तिथं काही तशी सुनवाई होत नाही। जे काही त्यांना पैसे देत आहे त्यांचे नाव येत आहे, कारण की तुम्ही आता प्रत्यक्ष बघू शकता ज्यांचे नाव आले आहे लिस्टमध्ये त्यांची जागा पूर्णपणे ते त्याच्याच पाणीचा एक थेंब नाही आहे आणि इथं पाणी भरलेली जागा आहे ते त्याला कन्सिडर नाही करत आहेत ज्यांनी पैसे दिले नाही। या संदर्भात सर्व काही नियमानुसार होत असल्याचं मोघम उत्तर अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला दिलंय। तर भूमी अभिलेख आणि जलसंधारण विभाग या प्रकरणी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारीची चाल ढकल करते। GITC गोसीखुर्द पुनर्वसन विभागाकडनं प्राप्त प्रस्ताव लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडनं त्याप्रमाणे आपण कारवाई करून दिलेली आहे। त्यानंतरही याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल, आमच्याकडे प्रस्तावित झालेला काही धारकांचं जर क्षेत्र सुटलं असेल तर आपण चौकशी करून सुधारित अहवाल आपण त्यामध्ये देऊन टाकू। त्या संदर्भात आम्हाला माननीय जिल्हाधिकारी सरांकडून तसेच इलेवकडनं प्रस्तावित झाल्यानंतर व मंडळाकडनं आल्यानंतर गोसीखुर्दकडनं आल्यानंतर आपण त्यांची सविस्तर चौकशी करून सुधारित अहवाल आपण सादर करू। या संदर्भात प्रकरणाची पाळंमुळं खणून काढत दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होते। प्रशांत देसाईसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।